पुणे आणि पुणे शहर उपनगरातून एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येत आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये हातभट्टीची दारू पिऊन तब्बल 13 जणांचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे। आपण जर सध्या पाहिलं तर मी सध्या पुण्यातील दापोडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि याच ठिकाणी ही जी संपूर्ण गुन्हा जो घडलाय त्याची जी तक्रार आहे ती या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जे दापोडी परिसरातील काही जवळपास 8 नागरिकांचा या विषारी दारू पिल्याने त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला त्यांना त्रास होत होता, त्यानंतर त्यांना नजदीकच्याच वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळत गेली आणि त्यांच्या तोंडातून जो आहे तो फेस येत गेला आणि यातूनच त्यानंतर त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। सोबतच जर आपण पाहिलं तर पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अशा स्वरूपाची ही जी हातभट्टीची दारू आहे त्याच्यावर बंदी आहे ती विकली गेली होती। आपण जर पाहिलं तर काळेपठार असेल, हडपसर असेल, पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ही दारू जी आहे ती विकली गेली होती आणि त्या ठिकाणी देखील 5 जे नागरिक आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। अशी एकूण संख्या जर आपण विचारात घेतली तर हे 8 आणि ते 5 असे मिळून जवळपास 13 जणांचा यात मृत्यू जो आहे तो एका दिवसात झाल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येत आहे। सोबतच आपण जर पाहिलं तर ही हातभट्टी चालवणारा जो योगेश वानखेडे नावाचा जो आरोपी आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यासोबतच जवळपास इतर 8 आरोपींना देखील पोलिसांनी हे आहे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच जो अवैधरित्या या हातभट्टीतून जो जी दारू बनवली होती ती दारू देखील पोलिसांनी जी आहे ती जप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण जर पोलीस स्टेशन मध्ये पाहिलं तर या ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात आहेत आणि या ठिकाणी चौकशी देखील सुरू आहे संपूर्ण प्रकरणाची। सोबतच यामध्ये पकडलेल्या 8 आरोपींची देखील चौकशी सुरू आहे। अजून देखील हा मुद्देमाल कोणत्या कोणत्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये विकला गेला याची देखील कसून चौकशी सुरू आहे आणि तो जो मुद्देमाल आहे तो ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही दापोडी पोलिसांच्या माध्यमातून राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन अमित पारखेचा प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।